श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजच्या या अद्भुत दिव्य आणि चमत्कार करणाऱ्या स्वामी संदेशामध्ये पुन्हा एकदा सर्व स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश ऐकत असताना तुमच्या मनामध्ये एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा तयार होईल, जी सकारात्मक ऊर्जा तुम्हाला यश मिळवण्यासाठी नक्कीच मदत करेल. स्वामी भक्तांनो, हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत अशीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करत आहे. स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये जेव्हा आपल्या कोणीच नसतं, सर्वजण आपली साथ सोडतात, तेव्हा स्वामी समर्थ नेहमी आपल्या पाठीशी असतात. म्हणून स्वामी हेच आपले गुरु आहेत, हेच आपलं भविष्य आहेत, हेच आपलं आयुष्य आहेत. म्हणून स्वामींना प्रथम प्रणाम करा. कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी भक्तांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रोज स्वामी संदेश ऐकायला नक्कीच मिळतील. आयुष्यात यश मिळतं तेव्हा लोक त्याला नशीब म्हणतात, पण प्रत्यक्षात त्या यशाच्या मागे किती वेळा स्वतःशी लढावं लागलं, किती वेळा मनाला समजावं लागलं, किती दिवस परिणाम न दिसता फक्त प्रयत्न करत राहावं लागलं, हे फार थोड्या लोकांना दिसतं. आणि तेच नियमित प्रयत्नाचं खरं महत्त्व समजायला लागतं. काही लोक रोज थोडे थोडे प्रयत्न करत राहतात, कुणाला न सांगता, कुणाकडून कौतुक न मिळवता, पण मनाशी एक गोष्ट पक्की ठेवतात की आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, पण हा प्रयत्नाचा खरा सत्याचा मार्ग सोडायचा नाही. आणि हाच स्वामी समर्थांचा आशीर्वाद असतो. प्रयत्न न थांबू देणारी ताकद असते. स्वामी भक्तांनो, खऱ्या आयुष्यात असं खूप वेळा होतं की मेहनत आपण करतो, पण फळ दुसऱ्यालाच मिळाल्यासारखं वाटतं, तेव्हा मन दुखावतं, प्रश्न पडतात. पण जो माणूस त्या वेळेतही स्वतःचं वागणं, स्वतःची प्रामाणिकता सोडत नाही, त्याच्यासाठी देव वेगळ्या मार्गाने योग्य वेळ तयार करत असतात. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात लवकरच चांगला चमत्कार घडणार आहे. देव तुमची प्रार्थना ऐकणार आहेत. फक्त परमेश्वरावर विश्वास आणि श्रद्धा कायम ठेवा. नियमित सेवा करत राहा. सेवेचं योग्य फळ योग्य वेळी तुमच्या पदरी पडणार आहे, त्यामुळे चिंता करू नका. स्वामींवर प्रचंड विश्वास ठेवा आणि कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच टाईप करा. चांगले विचार म्हणजे नेहमी हसत राहणं नाही, तर परिस्थितीशी चुकीची असतानाही देखील मनात कटुता न वाढवता आपण काय योग्य करू शकतो याचा विचार करणं. आणि हा विचार रोज केला तर माणसाचं आयुष्य नकळत स्थिर होत जातं. कधी एखाद्याचं वाईट करण्याची संधी समोर येते, बदला घेणं सोपं वाटतं, पण जो त्या क्षणी स्वतःला थांबवतो, मनातलं विष बाहेर काढतो आणि शांत राहतो, तोच प्रत्यक्षात स्वतःचं भविष्य वाचवत असतो. आणि हे जीवन आपल्याला वेळोवेळी दाखवून देतं. दुसऱ्याचं चांगलं केलं की लगेच काहीतरी परत मिळेलच असं नाही, पण आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर अनपेक्षित वेळी अनपेक्षित माणसाच्या रूपात मदत मिळते. आणि तेव्हा जाणवतं की काहीतरी अदृश्य शक्ती आपल्या चांगल्या कर्मांचा हिशोब ठेवून होती. जे लोक आज इतरांसाठी थोडा वेळ काढतात, इतरांना मदत करतात, इतरांचे शब्द जपतात, तेच लोक उद्या अडचणीत असताना एकटे राहत नाहीत. कारण जीवनाचं गणित सरळ नसतं, पण न्याय देणारं मात्र नक्कीच असतं. यशस्वी माणूस तो नाही जो फक्त पुढे जातो, तर यशस्वी माणूस तो आहे जो वाटेत कोणाला दुखावत नाही, कोणाचं नुकसान करून उभा राहत नाही. आणि हे तत्त्व पाळणाऱ्यांच्या पाठीशी देव कायम उभा असतो. हे वास्तव जीवनात वारंवार सिद्ध केलं जातं. स्वामी समर्थ भक्ताला कुठेही नकळतपणे चुकीचा मार्ग दाखवत नाही. स्वामी भक्तांनो, भक्त हे नेहमी परमेश्वराशी जेव्हा कटिबद्ध संबंधित राहतात, तेव्हा परमेश्वर भक्तांचं मन इतकं मजबूत करतो की अडथळे आले तरी मार्ग सोडावासा वाटत नाही. आणि हीच मानसिक ताकद अनेकदा बाहेरच्या इतर यशापेक्षा महत्त्वाची असते. स्वामी भक्तांनो, काही लोक उशिरा यशस्वी होतात, काही लोकांना जास्त संघर्ष करावा लागतो,
पण जे लोक चांगले कर्म, स्वच्छ विचार आणि सातत्य सोडत नाहीत, त्यांच्यासाठी आयुष्य शेवटी तरी मान डोलावल्याशिवाय मात्र राहत नाही. आणि मग असा टप्पा येतो, त्या टप्प्यावर माणूस मागे वळून पाहतो, तेव्हा लक्षात येतं की जेव्हा आपण फक्त योग्य ते करत राहिलो, तेव्हाच देवही आपल्या बाजूने शांतपणे काम करत होते. म्हणून स्वामी भक्तांनो, योग्य वेळ येण्याची तुम्ही फक्त वाट पहा. योग्य वेळ आल्यानंतर तुम्हाला आपसुकच जाणवेल की देव आपल्या भल्यासाठीच सर्व काही करत होते. स्वामी भक्तांनो, हा संदेश तुमच्या मनामध्ये खोलवर जागा निर्माण करणार आहे. तुम्हाला जाणीव देणार आहे की नक्की स्वामी समर्थ महाराज तुमच्या सदैव पाठीशी आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला एक वेगळाच असा अनुभव येईल की तुम्हालाही वाटेल की परमेश्वराने जे काही आपल्यासाठी केलं आहे ते सर्व आपल्या कल्याणासाठीच केलं आहे. म्हणून स्वामींच्या प्रत्येक कृतीवरती सकारात्मक दृष्टिकोनातून बघा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. तुमचाही स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये होय स्वामी, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे टाईप करा. खरं सांगायचं तर आयुष्य आपल्याला रोज काहीतरी शिकवत असतं, पण बहुतेक वेळा आपण ते शिकणं ऐकायला तयार नसतो. कारण आपल्याला लगेच निकाल हवे असतात, लगेच बदल हवे असतात आणि बदल दिसला नाही की आपण प्रयत्नच सोडून देतो. स्वामी भक्तांनो, असं कधीच करायचं नाही. नेहमी परमेश्वराच्या निर्णयावरती अवलंबून राहायचं. परमेश्वर जे करतील ते आपल्यासाठी योग्यच असेल. खूप लोक असतात जे रोज आपलं काम प्रामाणिकपणे करत राहतात, कुणाला दाखवण्यासाठी नाही, कौतुकासाठी नाही, तर फक्त स्वतःला समाधान मिळावं म्हणून. आणि असेच लोक कधीच पटकन पुढे जात नाहीत, पण ते मागेही जात नाहीत. हळूहळू त्यांची वाट तयार होत जाते. असंही होतं की आपण योग्य ते करतो तरीही अडचणी येतातच. चुकीच्या लोकांना संधी मिळते आणि मनात प्रश्न उभे राहतात की चूक आपलीच आहे का? पण अनुभव सांगतो की अशा वेळेला स्वतःचं वागणं बदलणं हीच सर्वात मोठी चूक असते. जरी तुम्हाला कळतं आहे की चांगलं वागूनही आपल्यासोबत वाईट होत आहे, परंतु लक्षात ठेवा, लगेच स्वतःचं मन बदलू नका. सातत्याने चांगले कर्म करत राहा. देवही तुम्हाला पुढे गेल्यानंतर निराश करणार नाही. काही लोक वाईट मार्ग निवडून लवकर पुढे जातात, पण त्यांचं आयुष्य आतून शांत नसतं. आणि काही लोक हळूहळू चालतात, चांगला मार्ग निवडतात, खूप अडखळतात, पण रात्री डोकं शांत ठेवून झोपतात. आणि हाच फरक हळूहळू मोठा होत जातो. दुसऱ्यांचं नुकसान करून पुढे जाणं सोपं असतं, पण त्याची किंमत कुठेतरी चुकवावीच लागते. आणि हे जीवन इतकं साधं पण प्रामाणिक असतं की शेवटी प्रत्येकाला त्याच्या कर्माचं फळ अनुभवावंच लागतं. कधी आपण कुणाला मदत करतो आणि त्या बदल्यात आपल्याला काहीच मिळत नाही, तेव्हा वाटतं की उपयोग काय झाला. पण आयुष्यात कधी ना कधी अशी वेळ येते की कुणीतरी अनपेक्षितपणे आपल्या पाठीशी उभं राहतं आणि तेव्हाच कळतं की चांगुलपणा वाया जात नाही. कामात सातत्य ठेवलं, वेळेचं भान ठेवलं, जबाबदारीपासून पळ न काढता समोरासमोर उभं राहिलो तर लगेच काही मोठं घडत नाही, पण लोकांचा विश्वास तयार होतो आणि तो विश्वास पुढे खूप दारं उघडतो. कधीकधी आयुष्य आपल्याला मुद्दाम थांबवत पुढे जायची घाई कमी करायला, विचार करायला, दिशा तपासायला आणि त्या थांबण्यातही खूप काही शिकायला मिळते. असं लक्षात येतं की यश म्हणजे फक्त पैसा किंवा पद नाही, तर आपण किती प्रामाणिक राहिलो, किती नाती वाचवली, किती वेळा स्वतःला थांबवलं, याचा हिशोब कुठेतरी चालू असतो. खूप लोक बाहेरून खूप यशस्वी दिसतात, पण आतून अस्वस्थ असतात. आणि काही लोक साधं आयुष्य जगतात, पण त्यांच्या डोळ्यात शांतता असते आणि ती शांतता कुठल्याही गोष्टीपेक्षा महाग असते. स्वामी भक्तांनो, एक वेळ अशी येते की माणूस मागे वळून पाहतो, तेव्हा लक्षात येतं की जिथे मी योग्य ते करत राहिलो तिथेच आयुष्य हळूच माझ्या बाजूने वळायला लागलं. स्वामी भक्तांनो, दिवस निघून गेल्यानंतर आपल्याला कळतं की आपण चुकीचं केलं आहे की वाईट केलं आहे.
म्हणून योग्य वेळ येऊ द्या. त्यानंतर तुमचे डोळे आपोआप उघडतील. तुम्हाला जाणवेल की स्वामी जे करत होते सर्व काही आपल्या चांगल्यासाठीच करत होते. स्वामी भक्तांनो, अनेक वेळा अपयश येतं. अपयश समोर दिसत असतानाही आपण जर प्रयत्न करत राहिलो तर अपयशाचं रूपांतरसुद्धा यशामध्ये करण्याची ताकद स्वामींनी आपल्याला दिली आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, आपले नियमित प्रयत्न आपण कधीच सोडायचे नाही. नेहमी प्रयत्न करत राहायचे. स्वामी भक्तांनो, जेव्हा आयुष्यात आपण चांगले निर्णय घेतो त्यावेळेस नक्कीच ते निर्णय घेण्यामागे स्वामींची शक्ती आपल्या पाठीशी उभी असते. म्हणून ते निर्णय आपण घेतलेले असतात. स्वामी भक्तांनो, जे काही आयुष्यामध्ये होणार आहे सर्व काही आपल्या चांगल्यासाठीच होणार आहे. जे काम तुम्ही करत आहात ते मनापासून करा. जे परमेश्वराने दिलं आहे त्यासाठी सतत परमेश्वराचे आभार माना. आताही तुमच्या आयुष्यात जे आहे ते स्वामींनी तुम्हाला दिला त्यासाठी परमेश्वराचे ऋण व्यक्त करा. परमेश्वराचे आभार माना आणि कमेंट्स बॉक्समध्ये धन्यवाद स्वामी टाईप करा. स्वामी भक्तांनो, परमेश्वर सदैव आपल्या पाठीशी आहेत. स्वामींची कृपा सदैव आपल्या सोबत आहे. स्वामी जे काही आपल्याला देतात त्यामागे काही ना काही कारण दडलेलं असतं. म्हणून स्वामी भक्तांनो, परमेश्वरावर कधी रुसू नका, नाराज होऊ नका. परमेश्वर जे करतील सर्व काही आपल्या भल्यासाठीच असेल. परमेश्वर आपल्यासाठी सदैव तत्पर आहेत. आपल्या मदतीसाठी नक्कीच धावून येतात. फक्त आपण इतरांना मदत केलेली असायला हवी. जेव्हा तुम्ही इतरांना मदत करता तेव्हा तुमच्या मदतीच्या वेळेस परमेश्वरसुद्धा कोणत्या ना कोणत्या मनुष्याला पाठवत असतात आणि ही परमेश्वराचीच लीला असते. म्हणून फक्त जीवनामध्ये स्वार्थी वागू नका. जे काही मिळवायचं आहे त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. स्वामी भक्तांनो, हा संदेश तुमच्या कल्याणासाठी आला. हा संदेश जेव्हा तुमच्यावर कानावर पडेल तेव्हा तुम्हाला जाणवेल की परमेश्वर कोणत्या ना कोणत्या दिव्य रूपामध्ये आपलं संरक्षण करत आहेत, आपल्या आजूबाजूला आहेत. स्वामी भक्तांनो, जेव्हा स्वामींची शक्ती आपलं रक्षण करत असते तेव्हा कितीही मोठं संकट आपल्यावर आलं तरी स्वामी महाराज त्या संकटाला दूर करत असतात. स्वामी भक्तांनो, जे काही तुम्हाला मिळवायचं आहे ते चांगल्या मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न जर तुम्ही केला तर ते तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. पूर्ण ब्रह्मांड ते काही गोष्ट तुम्हाला मिळवून देण्यासाठी तुमच्या बाजूने असेल. म्हणून स्वामी भक्तांनो, फक्त चांगलं कर्म करत राहा. चांगलं कर्म जेव्हा आपण करतो तेव्हा त्या चांगल्या कर्माचं फळसुद्धा आपल्याला चांगलंच मिळत असतं. जेव्हा परमेश्वर आपल्याला चांगला मार्ग दाखवत असतात तेव्हा अनेक भक्त तो चांगला मार्ग नाकारून चुकीच्या मार्गाने प्रवास करत असतात. त्यांना असं वाटतं की हा मार्ग सोपा आहे, या मार्गाने आपण गेलो तर लवकर यश प्राप्त करू, लवकर मोठं होऊ. परंतु जर आपण दुसऱ्याला दुखावून चुकीच्या मार्गाने जर यशाच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असू तर यश मिळू नये ते आपल्याला समाधानी करू शकत नाही. म्हणून स्वामी भक्तांनो, यश मिळवण्यासाठी खडतर का होईना परंतु चांगला मार्ग नक्कीच निवडा. त्या मार्गाने मिळवलेले यश तुमचं असेल, कायमस्वरूपी टिकणारं असेल आणि समाधान देणारं असेल. स्वामी भक्तांनो, कधीकधी आयुष्य आपल्याला खूप दुःख देतं आणि हे दुःख आपल्या जीवनामध्ये असह्य होत असतं. परंतु ही तर आपल्या संयमाची परीक्षा असते. म्हणून जे दुःख तुम्ही सहन करताय ते दुःख सहन करताना पुढे तुम्हाला त्या दुःखाच्या कित्येक पटीने सुखी समाधानी जीवन मिळणार आहे हे मात्र विसरू नका. दुःख आलं म्हणून लगेच थकून जाऊ नका. चुकीचा मार्ग निवडून लगेच चुकीच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करू नका. स्वामी भक्तांनो, जेव्हा माणूस प्रामाणिक प्रयत्न करत असतो तेव्हा त्याला खूप अडचणी येतात, खूप दुःख येतात, परंतु माणूस यश प्राप्त करतो आणि जीवनात मोठा होतो. स्वामी भक्तांनो, जीवनात मोठा माणूस झाला म्हणजे लगेच अहंकारी वृत्ती त्याच्यामध्ये जागृत होत असते. परंतु जो खरा स्वामींचा भक्त असतो, ज्याने खऱ्या अर्थाने दुःखाला सहन करून खूप मेहनतीने यश मिळवलेलं असतं, त्या माणसाच्या मनामध्ये कधी अहंकार येत नसतो.
कारण तो माणूस प्रत्येक वळणावरती काही ना काही शिकत आलेला असतो. परमेश्वराची कृपा त्याच्या पाठीशी असते, म्हणून अचानकपणे मिळालेल्या गोष्टीची किंमत लोकांना नसते. परंतु खूप प्रयत्न करून, खूप दुःखातून, कष्टातून जो माणूस वर येतो त्या माणसाला त्या यशाची खरी किंमत कळत असते. म्हणून परमेश्वरही प्रत्येक माणसाला दुःख देतात आणि प्रयत्न करायला लावतात, जेणेकरून त्याला त्या गोष्टीची किंमत कळावी. म्हणून स्वामी भक्तांनो, मी तुम्हाला नेहमीच सांगत आलो आहे की कुठल्या ना कुठल्या गोष्टीमागे योग्य कारण दडलेलं असतं. जे कारण भक्ताला समजलं की पुढे भक्त निर्धास्तपणे चालत असतो, कुठल्याही गोष्टीचा खंत करत नाही. पण स्वामी भक्तांनो, स्वामींवर विश्वास ठेवा आणि असे स्वामी संदेश ऐकत राहा. आजचा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असे स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनललाही सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.